वयोवृद्ध शेतकऱ्याचे 5 लाख लुटणाऱ्या भामट्यांना साक्री पोलिसांनी केले जेरबंद. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. सविस्तर वृत्त असे की 3 सप्टेंबर 2024 रोजी बाबूलाल नारायण गहिवडे वय 80 राहणार कावठे हे साक्री शहरातील युनियन बँकेत 5 लाख रुपये भरणा करण्यासाठी गेले असता तेथील अज्ञात इसमांनी गहिवडे यांच्या हातातील पैशाची कापडी बॅग खालून कापून त्या कापडी पिशवीमधील 5 लाख रुपये चोरून पसार झाले होते. त्याबाबत साक्री पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास साक्री येथील स्टेट बँकेत कबीर बनवारीलाल सिसोदिया व अर्जुन मुकेश सिसोदिया हे 2 संशयित इसम फिरत असल्याचे एका महिलेच्या निदर्शनास आल्याने त्या महिलेने बँकेतील सुरक्षारक्षक कुंवर यांना सांगितले. सुरक्षा रक्षकांनी क्षणभर विलंब न करता दोन्ही इस्मांना ताब्यात घेतले व विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत सुरक्षा रक्षकांना संशय आला व सुरक्षा रक्षकांनी साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार यांना कळवले असता पोलिसांनी दोन्ही इस्मांना ताब्यात घेतले व त्यांना खाकी दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. युनियन बँकेतील 5 लाख रुपये चोरी केल्याचे देखील त्यांनी कबूल केले व पिंपळनेरच्या चोरीमध्ये देखील त्यांचा सहभाग असल्याचे त्यांनी कबूल केले. चोरांकडून मुद्देमालासह एक मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली असून 2 चोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. अवघ्या 1 महिन्यात साक्री पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी साक्री येथे पत्रकार परिषद घेत माहिती दिली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, विनोद पवार, संदीप भामरे, उमेश चव्हाण, संजय शिरसाट, शांतीलाल पाटील, तुषार जाधव, रोहन वाघ, निखिल काकडेसह साक्री पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. वयोवृद्ध दिनांक 3/9 रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत युनियन बँकेमध्ये 2 लोक आपल्याला एक व्हिडिओ त्याच्यामध्ये कॅप्चर झाला होता की त्याच्यामध्ये 2 इसम हे एका व्यक्तीच्या याच्याकडनं 5 लाख रुपये काढून घेत आहेत आणि पटकन ते कोणाला न कळता ते पळून जात आहेत. या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या दिवशी पिंपळनेर पोलीस स्टेशनला देखील स्टेट बँकेमध्ये सेम अशी घटना घडली होती. पोलीस त्याच्या मार्गावरच होते, परंतु आज स्टेट बँकेमध्ये तिथले गार्ड आहेत विपिन शंकर कुंवर आणि सागर रवींद्र गोडे हे SBIचे मॅनेजर आहेत. त्यांनी अतिशय सतर्कता दाखवली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं की 2 इसम हे संशयास्पदरित्या सदरच्या बँकेमध्ये फिरत आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी कॉर्डिनेट केला असता कबीर बनवारीलाल सिसोदिया वय वर्ष 22 आणि अर्जुन मुकेश सिसोदिया वय वर्ष 20 हे दोघेही राहणारे आहेत कडिया तालुका पचोर मध्य प्रदेश यांना आपण अटक केली असता त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. आता काही कॅश देखील आपण रिकवर केलेली आहे आणि त्यांनीच हा गुन्हा साक्रीमधला देखील त्यांनी केलेला आहे आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनमधला देखील मागच्या महिन्यातील गुन्हा त्यांनीच केलेला आहे. साक्रीमधल्या गुन्ह्यामध्ये एकूण 5 लाख रुपये सिताफिले त्यांनी चोरले होते आणि साधारणतः 49,000 रुपये पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील बँकेमधून त्यांनी चोरले होते. आता पुढील तपास आपण करीत आहोत आणि यांच्या देखील एक गँग आहे, त्याच्यामध्ये अजून 2 लोक देखील सहभागी आहेत. त्यांची नावं निष्पन्न करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करून पुढील कारवाई आपण करत आहोत. साहेब, या उल्लेखनीय कामगिरीमुळे साक्री पोलिसांना काही रिवॉर्ड वगैरे आपण रिवॉर्ड पण देणार आहोत. मी खास करून तिथले जे SBIचे मॅनेजर आहेत आणि तिथले जे सिक्युरिटी ऑफिसर आहेत त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलवून त्यांचा सत्कार मुद्दामून केलेला आहे की त्यांच्या अलर्टनेसमुळे हा गुन्हा ओपन झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी देखील आपण असं अलर्ट राहिलं. बँकेमध्ये देखील आपल्या आजूबाजूला काय ॲक्टिव्हिटी होतात, कोण पैसे काढते, कोण संशयास्पद फिरत आहे, या अनुषंगाने जर आपण अलर्ट राहिलं तर अशा घटना घडणार नाही आणि घडल्या तरी डिटेक्शनला मदत होईल. धन्यवाद. काल ते जवळजवळ 1-1.5 तासापासून ऑब्झर्वेशन करत होते. एका महिलेचं बी लक्ष होतं, माझं तो होतं. ते फक्त याच्यासाठी ते ऑब्झर्व करत होते की बाबा कोण मोठी कॅश काढतो. जसं पैसे काढले तसं त्याच्या मागे जायचे, परत मध्ये यायचे, परत बाहेर जायचे, परत मध्ये यायचे. मग असं एका महिलेने थोडीशी हिंट दिली, त्याच्यामुळे ते माझ्या लक्षात आलं. मी गेट बंद करा आणि मग त्यांना पकडलं. मग ते उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागले. मॅनेजरच्या कॅबिनमध्ये बंद केलं त्यांना. नंतर पोलीस स्टेशनला फोन लावला आणि मग हा
सगळा प्रकार उघडीस आला. जे युनियन बँकेत 5 लाखाची चोरी झाली ते त्यांच्याच गावाचे होते, ते कबूल केलं त्यांनी. अशा प्रकारे हे काल प्रकार घडला आहे. तर सगळ्यांना मला फक्त हाच मेसेज द्यायचा आहे, आमचे थोर सरांनी जी हिंमत आणि ज्या ताकदीने त्या लोकांना पकडले तर ते काबिले तारीफ आहे. आणि आर्मीमध्ये असल्यामुळे ती देशभक्ती अजूनही जागृत आहे त्यांच्यामध्ये, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि या माध्यमामधून मी जेवढे आपले नागरिक आहेत जे पाहतात सध्या आपल्याला, त्यांना फक्त एवढीच सूचना देतो, जेव्हा पण तुम्ही पैसे काढाल, पैसे काढून थेट घरी पोचा. बाकीचे काही काम असतील, पैसे तुमच्या सिक्युरिटी याच्यात डिपॉझिटमध्ये ठेवा, कुठेही ठेवा सिक्युअर जागेवर. ते झाल्यानंतर बाकीची कामं करा. की अशा वेळेला काय करतात हे व्यक्ती फायदा आहे. तर आपण सतर्क राहावं, आपण आपल्या पैशांची जबाबदारी घ्यावी आणि त्याच्यात काही हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा करू नका. ठीक आहे, धन्यवाद.